आई आई, साक्षी मोठ्यानं ओरडत होती. तो तिच्या जवळ येऊन तिच्या तोंडावर हात ठेवतो. आता काय नवऱ्यानं भिजवलं म्हणून अगं सगळ्यांना सांगणार आहेस का? तो चिडून बोलतो. तो तिच्या तोंडावरून हात काढतो. अहो, मी कुठं म्हटलं तुम्ही भिजवलं? साक्षी चिडून बोलते. कुणाल, गलती अपनी, अपने ही मुंह से उगलवाई. ये तूने सही नहीं किया कुणाल. तो केसावरून हात फिरवत मनात बोलतो. कुणाल आत जात असतो. पाठीमागून साक्षी पाण्याचं पाईप त्याच्या अंगावर धरते. तो पूर्णपणे भिजतो. साक्षी, तो चिडून बोलतो. साक्षी ओली असल्यामुळं तिचा पाय घसरतो. ती जाऊन त्याच्या अंगावर पडते. तो तिच्या डोळ्यात हरवून जातो. त्यानं तिच्याभोवती विळखा घातला होता. ती त्याला हिसका देऊन रूममध्ये पळत जाते. तो हे सगळं आठवून गालात हसत होता. साक्षी, साक्षी, एक दिवशी वेड लावशील मला. तो तोंडावरून हात फिरवत मनात बोलतो. तो घरात जातो. रूममध्ये आल्यावर त्याला सर्वत्र तिचा भास होऊ लागला. तो तसाच बेडवर डोळे झाकून पडतो. झोप तर केव्हाच निघून गेली होती. तो साक्षीला फोन लावतो. रिंग जात होती. त्याचं काळीज धडधड करत होतं. 2-3 वेळा त्यानं फोन लावला, पण एकही फोन साक्षीनं उचलला नाही. असेच 4-5 दिवस झाले. कुणाल रोज साक्षीसाठी पाण्यावाचून मासा तडफडतो तसा तडफडत होता. साक्षीची पण तीच अवस्था झाली होती. तिनं अजून तरी तिच्या बाबांना काही सांगितलं नव्हतं. ती दिवसभर रूममध्येच राहायची. तिचे डोळे सारखे वाहत होते. तिला तिथं करमत नव्हतं. कधी एकदा सगळ्यांना भेटते असं झालं होतं. तिच्या बाबांना जरा शंका आली होती, पण ती स्वतः सांगेल म्हणून ते गप्प होते. कुणाल आणि प्रदीप आज हॉस्पिटलला रिपोर्ट घ्यायला आले होते. डॉक्टर कुणालचं चेकअप करतात. कुणाल आणि प्रदीप डॉक्टरांच्या समोर बसलेले होते. डॉक्टर, एनी प्रॉब्लेम? प्रदीप विचारतो. मिस्टर प्रदीप, मिस्टर सरंजामे यांच्या जेवणात खूप हेवी झोपेच्या गोळ्या कोणीतरी घातल्या होत्या. ह्या गोळ्या शरीराला खूप धोकादायक आहेत. त्यांची तब्येत चांगली आहे म्हणून त्या गोळ्यांचा जास्ती असर झाला नाही, डॉक्टर बोलतात. कुणाल शॉक होतो. घरात कोण असं करेल? तो विचार करत होता. प्रदीप डॉक्टरांना कुणालसोबत घडलेली हकीकत सांगतो. नाही, तसं त्यांच्यात काही झालं नाही, कारण मिस्टर सरंजामे पूर्णपणे झोपेच्या अधीन होते, डॉक्टर सांगतात. ते दोघे हॉस्पिटल बाहेर येतात. ते दोघे कार एका साईडला घेतात. कुणाल त्या दिवशीचा CCTV फुटेज काढतो. तो बघून कुणाल रागानं हाताच्या मुठी घट्ट आवळतो. प्रदीपला खूप राग येतो. कुणाल आज ऑफिसला जात नाही. तो हॉस्पिटलमधून घरी येतो. डायरेक्ट आईच्या रूममध्ये जातो. काय आहे कुणाल? त्या रागावून बोलतात. आई, एकदा नीट माझं ऐकून घे, नंतर तू मला बोलली नाही तरी चालेल, तो चिडून बोलतो. त्या काहीच बोलत नाहीत. कुणाल त्याचा लॅपटॉप तिच्या समोर धरतो. तो त्या दिवशीचा CCTV फुटेज त्यांना दाखवतो. त्या शांतपणे बघतात. नंतर तो त्याचे रिपोर्ट्स दाखवतो. आई, मला आणि साक्षीला वेगळं करायचं हा प्रियाचा डाव होता, तो शांतपणे बोलतो. तो आईचा हात हातात घेतो. मी काहीच केलं नाही. मी तुम्हाला जीव तोडून सांगत होतो. माझ्या जेवणात तिनं खूप हेवी झोपेच्या गोळ्या घातल्या होत्या. आई, मी त्या दिवशी पूर्णपणे झोपेच्या अधीन होतो. मग आमच्या दोघात कसं काय होईल? तो आईच्या डोळ्यात डोळे घालून बोलला. नंतर प्रियाचा भयंकर राग येतो. कुणाल, मला माफ कर. मी सुद्धा तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. त्या खाली मान घालून रडत बोलतात. आई, तू रडू नकोस. तू माझ्यासोबत बोललीस हेच खूप झालं, तो तिचे डोळे पुसत बोलतो. कुणाल, जा माझ्या साक्षीला घेऊन ये. ती नाही आहे तर घर खायला उठलं आहे. मला घरात थांबूसुद्धा वाटेना झालं आहे. कुणालची आई रडता रडता हसत बोलते. तो पळतच तिला आणण्यासाठी जातो. 1 तासानं तो तिच्या घरी जातो. तेथे साक्षीचे बाबा झोपाळ्यावर बसले होते. तो येऊन त्यांच्या पाया पडतो. ते दोघे तिथेच बसतात. बाबा, साक्षी कुठे आहे? तो हळू आवाजात विचारतो. कुणाल, तुमच्या दोघात काही झालं आहे का? साक्षी इथे अचानक आली. आल्यापासून ती जास्ती रूममध्येच थांबायची. माझ्याशी सुद्धा जास्त बोलत नव्हती. सारखी ती रडलेली वाटायची. ती स्वतः सांगेल म्हणून मी काही बोललो नाही.
तिनं मला काहीच सांगितलं नाही. साक्षीचे बाबा कुणालच्या डोळ्यात डोळे घालून बोलतात. त्यांनी अचानक विचारल्यामुळं कुणाल गडबडून जातो. तो काहीच बोलत नाही. तो सर्वत्र नजर टाकत विचार करत होता. कुणाल, मी काय विचारतोय? साक्षीचे बाबा थोडं मोठ्या आवाजात बोलतात. काही नाही बाबा. त्याच्या तोंडातून एवढंच काय निघालं. कुणाल, तुला सांगायचं असेल तर सांग, पण तुला साक्षी मिळणार नाही. तिला मी दिल्लीला पाठवलं आहे. साक्षीचे बाबा दुसरीकडे तोंड करून बोलतात. कुणाल शॉक लागल्यासारखा त्यांच्याकडे बघतो. तो तिथून निराशपणे घरी येतो. कुणालच्या गाडीचा आवाज आल्यावर कुणालची आई खाली येते. त्याला एकटा आलेला बघून त्या चक्रावून जातात. कुणाल, साक्षी कुठे आहे? कुणालची आई काळजीने विचारते. ती गेली मला सोडून. तो चिडून बोलून रूममध्ये जातो. तो रूममधील सगळ्या वस्तू फेकून देतो. का साक्षी, तुला मला एकदा भेटावंसं वाटलं नाही? तो काचेचा वास फोडत मोठ्यानं बोलतो. त्याच्या हाताला काच लागते. हातातून खूप रक्त गळत होतं. त्याचंही त्याला भान नव्हतं. तो बाथरूममध्ये जाऊन शॉवर चालू करून खाली बसतो. डोळ्यातून पाणी तर खूप येत होतं. तो साक्षीवर खूप चिडला होता. साक्षी, तू मला एवढंच ओळखलंस का गं? तो चिडून मोठ्यानं बोलत होता. तुझा माझ्यावर विश्वास नाही तर मला असलं प्रेम नको आहे. तुला नाही ना राहायचं माझ्यासोबत तर मी तुला डिवोर्स द्यायला तयार आहे. तो मिश्र भावनेत बोलला. त्या भावनेत रागही होता, प्रेमही होतं, काळजीही होती. त्याला आज खूप दुःख झालं होतं. ज्या साक्षीवर त्यानं खूप प्रेम केलं, ते प्रेम व्यक्त होण्याअगोदरच ती त्याला सोडून निघून गेली. कुणालची आई त्याच्या रूममध्ये येते. त्या रूमच्या अवस्था बघून आणि तिथे पडलेलं रक्त बघून त्या खूप घाबरून जातात. त्या वॉशरूममध्ये जातात. कुणाल खाली बसलेला होता. वरून शॉवर चालू होता. त्यांना त्याची अवस्था बघून खूप वाईट वाटतं. त्या त्याला मागून मिठी मारतात. कुणाल, मी खूप वाईट आहे रे. मी कोल्हापूरला गेले नसते तर आज हे सगळं घडलं नसतं. त्या रडत बोलतात. तो काहीच बोलत नाही. इकडं साक्षी दिल्लीला तिच्या मावशीच्या घरी येते. घरात ती खूप लाडकी होती. मावशी तिची खूप काळजी घेत होत्या. सगळ्यांदेखत स्वतःला ती खुश दाखवत होती. पण मनात तर सगळ्यांची खूप आठवण येत होती. तिला काहीच समजत नव्हतं. तिच्या मनाला काय पाहिजे हेच तिला कळत नव्हतं. ती सारखी उदास राहत होती. मावशीने पण ओळखलं तिचं काहीतरी बिनसलं आहे. त्या पण तिला काहीच बोलत नाहीत. असंच 15 दिवस निघून जातात. तिची तब्येत खालावत चालली होती. तिची मावशी, मावस बहीण, भाऊ तिची खूप काळजी घेत होते. जास्तीत जास्त तिला खुश ठेवण्याचा प्रयत्न करत होते. तिला आता तिथे राहायला नको वाटत होतं. साक्षी, चल आपण तुझं कॉलेजमध्ये ॲडमिशन करायला जाऊयात. तिचा मावस भाऊ सागर बोलतो. काय? ती मोठ्या आवाजात बोलते. अगं हळू जरा, किती मोठा आवाज काढतेस? सागर वैतागून बोलतो. दादू, मी काय तिकडे जाणार आहे. मी तिथेच ॲडमिशन घेणार आहे. साक्षी बोलते. ते काही मला सांगू नको. काकांनी मला आजच सांगितलं आहे तुझं ॲडमिशन करायला. लवकर आवर. असं बोलून तो बाहेर निघून जातो. साक्षी तिच्या बाबांना फोन लावते. हॅलो, बोल साक्षी. तिचे बाबा हसून बोलतात. बाबा, मी बोलणार नाही तुमच्याशी. ती चिडून बोलते. काय झालंय? आज खूप राग आलेला दिसतो. ते हसत बोलतात. बाबा, मला तिकडे यायचं आहे. मला माझ्या घरी जायचं आहे. मग तुम्ही माझे ॲडमिशन इथे का करायला लावलं आहे? ती चिडून बोलते. ह्याचा राग आला आहे का? ते हसत बोलतात. बाबा, खूप हसू नका. आधी माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या. ती आणखीनच चिडून बोलते. मग आधी मला एक सांग, तू त्या दिवशी अचानक इकडे का आली होतीस? तिचे बाबा एकदम शांतपणे विचारतात. साक्षी घाबरून जाते. बाबा, ती अडखळत बोलत होती. साक्षी, तुला घाबरायची काहीच गरज नाही. जे काही असेल ते स्पष्ट सांग. तुला तिथं कोणी त्रास देतं का? ते तिला विचारतात. नाही बाबा, उलट मला तिथे खूप छान वाटतं. ती लगेच बोलते. मग तू इकडे अचानक कशी काय आली? साक्षीचे बाबा बोलतात. साक्षी एक दीर्घ श्वास घेते. ती त्या दिवशी घडलेली सर्व हकीकत त्यांना सांगते. ते थोडा वेळ शांत बसतात.
बाबा बोला ना काहीतरी, साक्षी बोलते. साक्षी, यात तुझी चुकी आहे, ते शांतपणे बोलतात. तिला खूप राग येतो. बाबा, यात माझी कशी काय चुकी, ती चिडून बोलते. साक्षी, ते दृश्य बघून तू आल्यापावली माघारी फिरली. तू थोडंही कुणालवर विश्वास ठेवला नाहीस. त्याला किती वाईट वाटलं असेल. तू पूर्णपणे खात्री न करता इकडे निघून आलीस. तू काय खरं काय खोटं याची चौकशी करायला हवी होतीस. तिकडे आल्यावर पण तू साधा एक फोन केला नाहीस. त्याच्या मनाला किती दुःख झालं असेल. साक्षीचे बाबा तिला हळूहळू समजावत होते. तिलाही ते पटतं. बाबा, मी तिकडे येणार आहे, ती बोलते. आता एवढ्यात नको, साक्षीचे बाबा फोन ठेवून देतात. ती पण त्या दिवशीचा विचार करत बसते. खरंच बाबा म्हणत होते ते बरोबर आहे. मी तिथेच थांबायला हवं होतं, खरं खोटं करायला हवं होतं. ती तिच्या मनाशीच बोलत होती. साक्षीला तिच्या बाबांनी दिल्लीला का पाठवलं हे कुणाल आणि प्रदीपला कळत नव्हतं. कुणाल साक्षीवर खूप चिडलेला होता. तिच्यापासून दूर राहायचं हा निर्णय तो मनाशी घेतो. कितीही तो मनाला समजावत होता, पण तरीही तिची आठवण येतच होती. साक्षी आता तिथेच कॉलेजला जात होती. तिला पण बाहेरची दुनिया समजायला लागली होती. ती उमलत होती. तिला कुणालची आणि घरातल्यांची खूप आठवण येत होती. त्यांची आठवण आली की तासभर रडत बसायची. अशीच एक दिवस ती रडत होती. तेवढ्यात तिची मावशी येते. ती रडताना बघून त्यांना खूप काळजी वाटते. काय झालं साक्षी, तिच्याजवळ येत त्या बोलतात. ती पटकन डोळे पुसते. साक्षी, किती दिवस मनात ठेवून राहणार आहेस, काय झालंय मला सांगशील का. त्या प्रेमानं तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलतात. तिला खूपच भरून येतं. ती त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून झोपते. लग्न झालेल्या दिवसापासून ती सर्व हकीकत मावशीला सांगते. मावशी, त्यांनी मला न्यायला यायला हवं होतं ना. समोर जे दिसलं त्यावेळेस मला काहीच सुचलं नाही. मी डायरेक्ट बाबांकडे निघून आले. मी काय करू, मला ही दुनिया कळत नाही. या सगळ्याचा मला कंटाळा आला आहे, ती रडत बोलत होती. साक्षी, शांत हो, त्या तिचे डोळे पुसतात. मावशी, मला आता इथे करमत नाही. सारखं डोळ्यांसमोर त्यांचा चेहरा येतो. मी आता इथे राहू शकत नाही, साक्षी बोलत होती. साक्षी, थोडे दिवस राहा इथे. कुणाल तुला स्वतः न्यायला येईल. जसा तुला राग आला आहे तसा त्याला पण आला असेल. तू तुझ्या जागी बरोबर आहेस, तो पण त्याच्या जागी बरोबर आहे. तू डायरेक्ट त्याला काही न बोलता दिल्लीला आलीस. त्याला पण वाटलं असेल ना तू त्याला सोडून निघून आली आहेस. तू तिकडून आल्यापासून त्याला एकही फोन केला नाहीस, नाही ना. त्याच्याही मनात तुझ्याबद्दल चीड असेलच ना. तू त्याच्यावर विश्वास ठेवायला हवा होता. साक्षीची मावशी तिला समजावते. साक्षी तशीच झोपी जाते. असेच 1-2 महिने झाले. नाही त्यानं तिला फोन केला, नाही हिनं त्याला फोन केला. तो पण त्याच्या विश्वात रमला होता. आज कुणाल थकून घरी येतो. प्रिया घरी आलेली होती. तिला बघून त्याच्या कपाळावर आठ्या पडतात. तो रूममध्ये जाऊन फ्रेश होतो. खाली सगळेजण जेवणासाठी येतात. कुणाल, आपण लग्न कधी करायचं, प्रिया जेवता जेवता विचारते. प्रिया, माझा आणि साक्षीचा डिवोर्स झाल्यावर आपण लग्न करू, तो निर्विकारपणे बोलतो. प्रियाच्या मनात आनंदाने उकळ्या फुटतात. पण कुणाल, तिला डिवोर्स कधी देणार आहेस, प्रिया विचारते. थोडे दिवस थांब, मी डिवोर्सचे पेपर सबमिट केले आहेत, तो निर्विकारपणे बोलतो. सगळेजण शॉक लागल्यासारखे त्याच्याकडे बघत होते. तो लगेच जेवून रूममध्ये निघून जातो. नीतू त्याला अजूनही बोलत नव्हती. नीतू कुणालच्या रूममध्ये येते. तो गॅलरीत उभा राहिला होता. दादा, ती हळू आवाजात हाक मारते. तो मागे वळून तिच्याकडे बघतो. काय, तो निर्विकारपणे बोलतो. दादा, तू खरंच साक्षी वहिनीला डिवोर्स देणार आहेस, तुला काही डाऊट आहे का, तो दुसरीकडे तोंड करून बोलतो. दादा, माझ्या डोळ्यात बघून बोल, नीतू मोठ्या आवाजात बोलते. तो तिच्या डोळ्यात डोळे घालून बोलतो. हो, मी देणार आहे साक्षीला डिवोर्स, तो रागात बोलतो. दादा, तू वहिनीवर खूप प्रेम करतोस, मग आता का असा वागतोस, मला काहीच समजेनासं झालं आहे. दादा, तू तिला जाऊन एकदा भेट, नीतू रडत बोलते. नीतू, मीच का बोलू, तिला माझ्यावर विश्वासच नाही.
तिनं त्या दिवशी जायला नको होतं. एकदा हक्कानं माझ्याशी भांडली असती तर काय झालं असतं? दादा, नेमकं तुला कशाचा राग आला आहे? नीतू, तू जा इथून, तो चिडून बोलतो. आधी दादा सांग, मग मी जाणार, नीतू ठामपणे बोलते. ऐकायचं आहे तुला तर ऐक. जास्ती मला राग ती मला सोडून गेल्याचा आला आहे. उद्या कोणीही माझ्याबद्दल काही सांगेल अशीच मला सोडून जाणार का? तो चिडून बोलतो. नीतू, नवरा बायकोचं नातं जास्ती विश्वासावर टिकतं, तो बोलून खाली निघून जातो. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.